नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थीच्या सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यातील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आज पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना आहे. खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रथम आपण उतारा काळजीपूर्वक वाचन करून घेऊया. आपल्या भारतात विविध जातींचे, विविध पंथांचे, निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यांची राहणी, त्यांचे आवडते छंद, खाणेपिणे वेगवेगळे आहे. तरी सर्वजण एकाच राष्ट्राचे म्हणजे भारताचे नागरिक आहेत. भारत हे एक राष्ट्र आहे. विविधतेत एकता हेच भारताचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणून तर परमपूज्य साने गुरुजी म्हणतात की भारतीय संस्कृती हे सहस्त्र पाकळ्यांचे कमळ आहे, पण तरीही आम्ही एकत्रच आहोत. भारताच्या या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. सत्यमेव जयते हे या राष्ट्राचे ब्रीद वाक्य आहे. तर जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. अशोक चक्रांकित तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे. कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत आम्ही सर्व एकत्र असतो. एकजुटीने शत्रूला विरोध करतो. आम्ही वेगवेगळे असलो तरीही भारताचे ऐक्य जपतो. जगाला याचेच मोठे नवल वाटते. या उतारावर आधारित आता प्रश्न क्रमांक 1 पाहूया. भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे? आपण उतारा काळजीपूर्वक वाचला आहे, तर त्यातून आपल्याला लक्षात येतं. पर्याय क्रमांक 1 जनगण मन, पर्याय क्रमांक 2 अशोक चक्रांकित तिरंगा, पर्याय क्रमांक 3 सत्यमेव जयते आणि पर्याय क्रमांक 4 लोकशाही राष्ट्र. त्यातील पर्याय क्रमांक 3 सत्यमेव जयते हे प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 भारताचे खास वैशिष्ट्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे भारतीय संस्कृती, पर्याय क्रमांक 2 आहे भारताची लोकशाही, पर्याय क्रमांक 3 भारताचा राष्ट्रध्वज आणि पर्याय क्रमांक 4 विविधतेत एकता. आपण पाहिलेल्या उतार्यामध्ये विविधतेत एकता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी सूचना आहे. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. एक होता लठ्ठ लठ्ठ लालबुंद माकड, कथा सांगे ते कितीतरी भाकड. एक होती इवली इवली चिमणी, घरट्यासाठी झाडांची करत बसली पाहणी. एक होता पांढरा पांढरा ससा, गाता गाता बसला त्याचा घसा. एक होता काळा काळा कावळा, फांदीवर काव काव करत बघतो तिरळा. एक होते छान छान साणुले बाळ, खुदकण हसले तर बघतच राहाल. आणि या कवितेवर आधारित प्रश्न आहेत. चिमणी काय करत होती? गोष्ट सांगत होती, घरट्यासाठी जागा शोधत होती, गाणे गात होती, गालात हसत होती. एक होती इवली चिमणी, घरट्यासाठी झाडांची करत बसली पाहणी. पर्याय क्रमांक 2 घरट्यासाठी जागा शोधत होती हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून शोधा. जसे इवली इवली चिमणी, तसे टिंब टिंब कावळा, काव काव तिरळा, लालबुंद काळा काळा. पर्याय क्रमांक 4 काळा काळा, काळा काळा कावळा. पर्याय क्रमांक 4 काळा काळा कावळा हे योग्य उत्तर आहे. आता पुढील सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 व 6 साठी. खालील संवाद वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नाच्या योग्य उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. संवाद वाचून घेऊया. नावेतून जात असताना त्याने रामूला विचारले, काय रे, तुला गणित येतं का? नावडी म्हणाला, नाही. पंडित म्हणाला, अरे रे, तुझा पाव जन्म फुकट गेला. बरं, तुला भूमिती येत असेल ना? नावडी म्हणाला, नाही, तेही येत नाही. पंडित म्हणाला, नाही, तर मग तुझा अर्धा जन्म फुकट गेला. बरं, निदान ज्योतिष तरी येतं? नावडी त्रासिकपणे म्हणाला, नाही हो, तेही येत नाही. काय म्हणतोस?
ज्योतिषी येत नाही? अरे रे, मग तर तुझा पाऊण जन्म फुकट गेला रे बाबा. पंडित महाराज, ते पहा, वादळ सुटले, लाटा उचलू लागल्या, नावेतही पाणी शिरू लागले. तुम्हाला पोहता येतं ना? नाही रे, आता कसं होणार? पंडित काकुळतीला येऊन म्हणाला. आता तुमचा सगळा जन्म फुकट जाणार, असे म्हणून नावाड्याने समुद्रात उडी मारली. संवादावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5. वरील संवाद कोठे घडला? पर्याय क्रमांक 1 नदीकाठावर, पर्याय क्रमांक 2 समुद्रकिनारी, पर्याय क्रमांक 3 समुद्रातील नावेत, पर्याय क्रमांक 4 नदीत. वरील संवाद घडला आहे समुद्रातील नावेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. पंडिताचा स्वभाव कसा होता? पर्याय क्रमांक 1 हुशार, पर्याय क्रमांक 2 चतुर, पर्याय क्रमांक 3 गर्विष्ठ, पर्याय क्रमांक 4 मनमिळाऊ. वरील उतार्याच्या आकलनावरून आपल्या लक्षात येते की पंडिताचा स्वभाव गर्विष्ठ होता, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 ते 9. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. आता हे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करणारे प्रश्न जे असतात ते एकमेकांवरती आधारित असतात, म्हणून प्रथम आपण तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे. टिंबटिंब या प्राण्याला पाय नसतात. उंदीर, बेडूक, साप आणि गांडूळ. साप आणि गांडूळ या दोन्ही प्राण्यांना पाय नसतात, परंतु यातला पर्याय निश्चित करण्यापूर्वी आपण 8 व 9 हे दोन्ही प्रश्न आधी वाचून घेणार आहोत. प्रश्न 8. त्या प्राण्याला शेतकऱ्याचा टिंबटिंब म्हणतात. कैवारी, वाली, मित्र आणि शत्रू. प्रश्न क्रमांक 9. गांडूळ शेतातील जमीन टिंबटिंब करतो. ओलसर, हिरवी, भुसभुशीत आणि कडक. प्रश्न क्रमांक 9 वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 7चे उत्तर समजते. गांडूळ टिंबटिंब या प्राण्याला पाय नसतात, म्हणजेच साप आणि गांडूळ यापैकी आपल्याला गांडूळ हा प्राणी निवडायचा आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न क्रमांक 8. त्या प्राण्याला शेतकऱ्याचा टिंबटिंब म्हणतात. गांडूळला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात, म्हणून प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. गांडूळ शेतातील जमीन टिंबटिंब करतो. ओलसर, हिरवी, भुसभुशीत आणि कडक. पर्याय क्रमांक 3. गांडूळ शेतातील जमीन भुसभुशीत करतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येणार नाही? वाक्य आहे, अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे दुहेरी अवतरणचिन्ह. हे वाक्य कोणाच्या तरी तोंडचे शब्द आहेत, म्हणून दुहेरी अवतरणचिन्ह आपण या वाक्यामध्ये वापरू शकणार आहोत. पर्याय क्रमांक 2 आहे उद्गारवाचक चिन्ह. बोलणाऱ्याच्या शब्दामध्ये भावना व्यक्त झालेली आहे, अरे रे, म्हणून उद्गारवाचक चिन्ह आपण इथे वापरू शकत आहोत. आणि त्यानंतर तिसरा पर्याय आहे कोमा. अरे रे, पण नंतर इथे कोमा येणार आहे, म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 3 कोमासुद्धा या वाक्यात वापरू शकत आहोत. परंतु पर्याय क्रमांक 4 प्रश्नचिन्ह आपण या वाक्यात वापरू शकणार नाही आहोत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. हा प्रश्न समानार्थी शब्दांवरती आधारित आहे. मधमाशी, मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द होणार नाही. बेडूक हा सुद्धा होणार नाही. पक्षी हा सुद्धा होणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 भुंगा हा मिलिंद या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. खालील दिलेल्या डावीकडील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा. डावीकडील म्हणजे हा दिलेला शब्द. लेखक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. लेखन, लेख, संपादिका आणि लेखिका. पर्याय क्रमांक 4 लेखिका हा लेखकचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 3. खालील अर्थाची म्हण निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक शोधा. म्हण आहे अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. आणि त्याचे पर्याय आहेत
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. दैव देते कर्म नेते, देश तसा वेश, रोज मरे त्याला कोण रडे. पर्याय क्रमांक 2, दैव देते कर्म नेते हा अनुकूल परिस्थितीचा लाभ उठवता न येणे या म्हणीचा योग्य अर्थाचा क्रमांक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आहे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 14, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. संगीत, संगीत हा चुकीचा शब्द लिहिला गेला आहे. राष्ट्रीय हा सुद्धा चुकीचा लिहिला गेला आहे. सह्याद्री, सह्याद्री हा सुद्धा चुकीचा लिहिला गेला आहे. आणि न्यायाधीश, न्यायाधीश हा शुद्ध शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. पर्याय क्रमांक 1, शिक्षा आणि होणे. दंड या शब्दाचा अर्थ शिक्षा होतो, परंतु होणे हा याचा अर्थ होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 2 आहे शिक्षा आणि बाहू. दंड म्हणजे शिक्षा हाही अर्थ होतो आणि दंड म्हणजेच बाहू. बाहू म्हणजेच हाताचा एक भाग. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1, गवताची पेंडी. पर्याय क्रमांक 2, विमानांचा वैमानिक. पर्याय क्रमांक 3, किल्ल्यांचा जुडगा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे साधूंचा जथा. यापैकी पर्याय क्रमांक 2, विमानांचा वैमानिक हा पर्याय क्रमांक चुकीच्या जोडीचा आहे, कारण विमानांचा ताफा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, आंब्याच्या झाडाची टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक 1, जाळी. 2, गाथर. 3, राई. आणि 4, अडी. पर्याय क्रमांक 3, आंब्याच्या झाडांची राई हा योग्य पर्याय क्रमांक असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18, वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल. आता इथे आपण पाहूया गरम, गजर, गवत आणि गरज. चारही शब्दाचं प्रथम अक्षर ग ग आहे, त्यामुळे आपल्याला क्रम लावण्यासाठी दुसरं अक्षर चेक करावं लागणार आहे. पहिल्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे र, दुसऱ्या शब्दाचं ज, तिसऱ्या शब्दाचं व आणि चौथ्या शब्दाचं सुद्धा र. आणि पर्याय क्रमांक 2चं दुसरं अक्षर आहे ज. तर आपण पाहू शकता वर्णमालेमध्ये ज हा र किंवा वच्या आधी येतो. म्हणून ग ज र हे प्रथम क्रमांकावरती येणार आहे. त्यानंतर आहे ग र म आणि ग र ज. या दोन्हीतलं दुसरं अक्षर र र हे वच्या आधी येतं. परंतु आता ह्या दोन्हीमध्ये क्रम कसा लावायचा आधी, तर त्यासाठी आपण तिसरं अक्षर चेक करूया, म आणि ज. तर या म आणि ज मध्ये ज हे म पेक्षा आधी येतं. म्हणून ग र ज हा दुसऱ्या क्रमांकावरती येणार आहे. आणि त्यानंतर उरलं आहे ग र म आणि गवत. यापैकी ग र म हे ग वच्या आधी र येतं. म्हणून ग र म हा वर्णमालेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येईल. त्यानुसार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग र म. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19, पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते या वाक्यातील उद्देश्य विभाग कोणता. आता उद्देश्य विभाग म्हणजे वाक्यातील कर्ता हा उद्देश विभाग असतो आणि कर्त्याविषयी जे इतर शब्द आहेत ते असतात विधेय विभाग. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान होते, पर्याय क्रमांक 3 भारताचे पंतप्रधान होते आणि पर्याय क्रमांक 4 भारताचे. त्यापैकी पंडित नेहरू हा वाक्यातील कर्ता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे वाक्यातील उद्देश्य विभाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20,
पुढील शब्दासाठी कोणता शब्दसमूह निवडाल? शब्द आहे शिलालेख. पर्याय क्रमांक 1 दगडाच्या मूर्ती घडवणारा. पर्याय क्रमांक 2 दगडाचे प्रकार. पर्याय क्रमांक 3 दगडावर कोरलेले लेख. आणि पर्याय क्रमांक 4 लाकडावर कोरलेले लेख. तर शिलालेख म्हणजेच दगडावर कोरलेले लेख, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे राष्ट्रीय प्राणी सिंह. पर्याय क्रमांक 2 आहे राष्ट्रीय फूल कमळ. पर्याय क्रमांक 3 आहे राष्ट्रीय ध्वज तिरंगा. पर्याय क्रमांक 4 आहे राष्ट्रीय पक्षी मोर. यापैकी पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय प्राणी सिंह हा चुकीच्या जोडीचा पर्याय आहे, कारण राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 1 तो खनिज मिठाचा दगड होता. पर्याय क्रमांक 2 राहुल शाळेला जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 तो खनिज मिठाचा दगड असेल. पर्याय क्रमांक 4 नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली आहे. पर्याय क्रमांक 1 तो खनिज मिठाचा दगड होता हे भूतकाळी वाक्य असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तराचा पर्याय आहे. पुढील प्रश्न 23 व 24 साठी सूचना आहे. खालील जाहिरात वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा. प्रथम जाहिरात वाचून घेऊया. वाडराज वॉटर पार्क, वेट अँड जॉय, खोपोली. मॉडर्न साऊंड अँड लाईट सिस्टमसोबत रेन डान्स. लहान मुलांसाठी किड्स किंगडम. 50 फूट उंच थ्रिल राईड्स. 30,000 स्क्वेअर फूट भव्य फेल पूल. आणि शालेय सहलींसाठी 50% सवलत, अशी जाहिरात आहे. त्यावर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. जाहिरात कशाच्या संदर्भात आहे? जाहिरात पर्याय क्रमांक 2 वॉटर पार्कच्या संदर्भात आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. वॉटर पार्कचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? लहान मुलांसाठी किड्स किंगडम, 30,000 स्क्वेअर फूट भव्य व्हेल पूल, 50 फूट उंच थ्रिल राईड्स. सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 1, 2 व 3 मधील सर्व वैशिष्ट्ये जाहिरातीमध्ये दाखवलेली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1 वेबसाईट गणकयंत्र. पर्याय क्रमांक 2 सॉफ्टवेअर कार्यसामुग्री. पर्याय क्रमांक 3 टेलिफोन दूरध्वनी. पर्याय क्रमांक 4 नर्स परिचारिका. हे सगळ्या पर्यायांच्या जोड्या पहिल्या शब्दाचा मराठीत अर्थ दिलेला आहे त्या जोडीमध्ये. त्यातला पहिला पर्याय बघा, वेबसाईट गणकयंत्र. वेबसाईटचा मराठीत अर्थ असतो संकेतस्थळ, म्हणजेच गणकयंत्र आणि वेबसाईट हा चुकीच्या जोडीचा पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधले 1 ते 25 मराठी विषयावरील प्रश्न अभ्यासले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण 26 ते 50 हे प्रश्न पाहूया. धन्यवाद.